2020 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर बार्बाडोसच्या रणांगणामध्ये मिळणार आहे आणि भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल। 2020 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानामध्ये आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे। 2020 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे। पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासामध्ये दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावलेली आहे। दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकामध्ये प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला। हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत आणि त्यामुळे यंदाचा 2020 विश्वचषक कोण जिंकतो याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून आहे। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। अल्पेश, सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे ती विश्वचषका संदर्भातली आणि आजचा होणारा सामना, त्या दृष्टीने अनेक ठिकाणी तयारी देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक क्रिकेट रसिकांसाठी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा। अल्पेश, भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज T20 सामना होतोय, याची उत्सुकता जगभर आहे आणि याच मॅच पाहण्यासाठी मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी नियोजन करण्यात आलंय। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर प्रत्येक मुंबईतल्या मैदानामध्ये क्रीडापटूंमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आजच्या मॅचबद्दल या क्रीडापटूंना तसेच खेळाडूंना काय उत्सुकता आहे हे आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये जाणून घेणार आहोत। दादा, आज दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये मॅच होते, काय उत्सुकता आहे तुझ्यामध्ये? खूप उत्सुकता आहे। यावेळेसचं वर्ल्ड कप नक्कीच आपण जिंकणार आहोत, कारण 2011च्या नंतरला आज खऱ्या अर्थाने खूप चांगली सुवर्णसंधी आहे। आपण जिंकणार आहोत, मुंबईकर कर्णधार आहे आमचा, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि नक्कीच ह्यावेळेसचं वर्ल्ड कप आपल्या देशात येईल। काय बलस्थानं आहेत भारताची आणि दक्षिण आफ्रिकेची? ज्याप्रमाणे गेल्या मॅचला जी स्पिनरचे जे बॉल चालले, आपले 3 एक्के चालले, तसे ह्या मॅचमध्ये पण चालले पाहिजेत। बॅटिंग तर होईलच, पण जे ह्या सीझनमध्ये जे डॉमिनेट झालेले आहेत ते बॉलर आहेत, म्हणजे त्यांनी वर्चस्व गाजवलं, ते पण आज गाजावं। आणि साऊथ आफ्रिका ही पहिल्यांदा ह्या मॅचमध्ये फायनलला आले, त्यामुळे त्यांचा जो प्रेशर आहे तो जास्त असेल आणि इंडियाचा तेवढा कमी असेल, त्याचा बेनिफिट उचलावा। भारताचा काय वाटतं तुला, कमीपणा कुठे आहे, तुला काय वाटतं त्या संदर्भात? नाही, ॲक्च्युली तुम्ही थ्रू आउट द टुर्नामेंट बघितला तर भारताने प्रत्येक फिल्डिंगमध्ये पण 100% दिले, बॉलिंगमध्ये पण 100% दिले आणि बॅटिंगमध्ये पण। तर भारतामध्ये कुठेच कमी नाही राहिले या टुर्नामेंटमध्ये। तर आपण पाहतोय की सर्व प्लेयरमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। मुंबईकर देखील आजच्या मॅचबद्दल उत्सुक आहेत। भारताचा विजय होईल, भारत हा सर्व दृष्टीने प्रिपेअर आहे, त्याचे खेळाडू देखील सर्व दृष्टीने प्रिपेअर आहेत, अशा प्रत्येक प्रतिक्रिया ही मुंबईतले क्रीडा रसिक देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशाल, नक्कीच धन्यवाद अल्पेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एका बाजूला माहोल तयार होत असल्याचं आपल्याला थेटपणे पाहायला मिळते, कारण शिवाजी पार्कमध्ये असलेले सगळे जे त्या ठिकाणचे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना आशा आहे की आजचा विश्वचषक हा भारताचा असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।